नमस्कार, मी ॲडव्होकेट CA शिल्पा शिंगारे. माझ्या चॅनलला म्हणजे सहकार विश्व 2020 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही सगळे माझे व्हिडिओज कोऑपरेटिव्हचे, हाऊसिंग सोसायटीचे बघताय, तुम्हाला ते आवडतायत. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी ऑन यूट्यूब आणि थँक्स फॉर सबस्क्रायबिंग. आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर रिक्वेस्ट करते की तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जे अपलोड होतात व्हिडिओज आणि नोटिफिकेशन आयकन पण, बेल आयकनवर पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज जे अपलोड होतात त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील, कारण छोटे छोटे टॉपिक्स घेऊन आपण व्हिडिओ अपलोड करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर सर्टिफिकेट बद्दल, हाऊसिंग सोसायटीमध्ये जे शेअर सर्टिफिकेट इश्यू होतं त्याबद्दल थोडंसं गाईड करणार आहे. कारण बरेच कमेंट्स आलेत, बरेच मेसेजेस आणि मेल्स आलेत की मॅडम एक शेअर सर्टिफिकेट वरती पण तुम्ही एक व्हिडिओ बनवा. तर शेअर सर्टिफिकेट काय आहे हाऊसिंग सोसायटीमध्ये, कारण प्रत्येकाकडे तुमच्याकडे असणार आणि हे एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे आय वुड से. तर शेअर सर्टिफिकेट काय आहे, ते काय इश्यू होतं, ते कधी इश्यू करायचं, त्याच्यात काय डिटेल्स असतात, कोणी इश्यू करायचे, हे थोडेसे जे त्याचे आस्पेक्ट्स आहेत ते आता आपण थोडक्यात बघूया. तर जसं मी प्रत्येक वेळी सांगते की हाऊसिंग सोसायटी आहे तर ती कोऑपरेटिव्ह ऍक्ट खाली रजिस्टर्ड आहे तुमची हाऊसिंग सोसायटी. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1960, रूल्स 1961. आणि कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटने जे मॉडेल बायलॉज आपल्याला दिलेले आहेत, अपलोडेड आहेत त्यांच्या साईटवरती, तर तेच बऱ्याच सोसायटी म्हणजे अडॉप्ट करतात किंवा रजिस्टर्ड असतात ते. आणि प्रत्येक सोसायटीचे मेंबर्स आणि कमिटी मेंबर्स ह्यांना ते अडॉप्टेड बायलॉज किंवा जे रजिस्टर्ड बायलॉज हे बांधलेले किंवा बंधनकारक आहे. तर आपण जर आपला बायलॉ बघितला, मॉडेल बायलॉ, तर त्याच्यामध्ये फंड्स युटिलायझेशन आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून एक आपल्याला चॅप्टर आहे. तर फंड्स युटिलायझेशन अँड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की हाऊसिंग सोसायटी कुठल्या प्रकारे फंड्स रेज करू शकते, त्याचा वापर कसा करू शकते आणि ते कुठे इन्व्हेस्ट करायचे. तर ह्याच चॅप्टर खाली फंड्समध्ये आधी त्यांनी म्हटलेले की कुठल्या प्रकारचे फंड्स हाऊसिंग सोसायटी इश्यू म्हणजे कलेक्ट करू शकते, कुठल्या प्रकारे कलेक्ट करू शकते. तर सगळ्यात आधी शेअर सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही शेअर्स इश्यू करू शकते हाऊसिंग सोसायटी. एंट्रन्स फी देतो आपण 100 रुपये. त्याच्यानंतर आपण सिंकिंग फंड घेतो, रिपेअर फंड घेतो, मेंटेनन्स चार्जेस घेतो, कॉर्पस फंड गोळा केला जाऊ शकतो, एनी अदर फंड, पेंटिंग फंड गोळा केला जाऊ शकतो, किंवा तुम्ही एखादी सोसायटी व्हॉलेंटरी कॉन्ट्रीब्युशनही घेऊ शकते किंवा व्हॉलेंटरी डोनेशनही घेऊ शकते. फक्त कंसात किंवा ब्रॅकेटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे व्हॉलेंटरी कॉन्ट्रीब्युशन आहे, हे जे तुम्ही फ्लॅट ट्रान्सफर करतात मेंबर्स, तर त्या मेंबर्सकडून म्हणजे ट्रान्सफर प्रीमियम मॅक्झिमम 25,000 आहे GR प्रमाणे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे जर एखादी सोसायटी व्हॉलेंटरी कॉन्ट्रीब्युशनच्या नावाखाली किंवा व्हॉलेंटरी डोनेशनच्या नावाखाली 25,000पेक्षा जास्त घेत असेल तर ते अलाउड नाहीये. त्याच्यामुळे स्पेसिफिकली त्यांनी ब्रॅकेटमध्ये म्हटलं की व्हॉलेंटरी कॉन्ट्रीब्युशन्स घेऊ शकते हाऊसिंग सोसायटी, बट नॉट फ्रॉम द ट्रान्सफरर और ट्रान्सफरी. तर हाही एक प्रकार आहे किंवा हाही एक जो आहे मोड की ज्याच्यामुळे सोसायटी, हाऊसिंग सोसायटी फंड्स कलेक्ट करू शकते. किंवा बिल्डरने कॉर्पस फंड दिला किंवा एनी अदर मोड, जसं नॉन ऑक्युपन्सी चार्जेस आहेत ते, त्याचं पण एक सेपरेट नोटिफिकेशन आहे. तर दीज आर द व्हेरियस मोड्स बाय विच हाऊसिंग सोसायटी कॅन कलेक्ट दी फंड्स. आता शेअर्स, त्याच्यामध्ये ह्या फंड्समध्ये काय म्हटलं की शेअर्स पण इश्यू करू शकते. तर शेअरचा एक वेगळा त्याच्यानंतरचा म्हणजे बायलॉ जर तुम्ही 8 आणि 9 बघितला तर तो शेअर आणि शेअर कॅपिटल बद्दल बोलतो आणि शेअर सर्टिफिकेट बद्दल बोलतो. तर ऑथराइज शेअर कॅपिटल बद्दल आधी तिथे आपल्याला मॉडेल बायलॉज मध्ये दिलेले आहे आणि प्रत्येक मेंबरची रिस्पॉन्सिबिलिटी की त्यांनी मॉडेल बायलॉ एकदा वाचावा. 70-80 पानाचा बायलॉ आहे. ग्रीन कलरची कॉपी तुमच्या सोसायटी ऑफिसमध्येही कमिटी मेंबर्सनी किंवा ऑफिस बेअरर्सनी ती ठेवणं गरजेचं आहे. तर ती वाचा, कारण अवेअरनेस असला तर आपले लिटिगेशन पण कमी होतात. तर त्याच्यात ऑथोराइज शेअर कॅपिटल पण एक म्हटलेलं आहे. तर ऑथोराइज शेअर कॅपिटल म्हणजे काय की कुठल्याही संस्थेचं एक मॅक्झिमम शेअर कॅपिटल असतं की किती इश्यू करू शकते मॅक्झिमम एखादी संस्था. आणि हाऊसिंग ही कोऑपरेटिव्ह संस्था आहे आपल्याला माहिती आहे. तर जेव्हा आपली सोसायटी रजिस्टर होते रजिस्ट्रारकडे, म्हणजे जेव्हा आपल्या सोसायटीचं रजिस्ट्रेशन होतं, आपली सोसायटी नावारूपाला येते, आपल्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं असिस्टंट रजिस्ट्रार किंवा डेप्युटी रजिस्ट्रारच्या ऑफिसमधून, तर त्याच्यात आपल्याला ऑथराइज शेअर कॅपिटल देणं गरजेचं आहे. ऑथराइज मग तिथे आपण लिहू शकतो की 1 लाख, 2 लाख, 5 लाख तुमचे किती मेंबर्स आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला ऑथराइज कॅपिटल म्हणजे मिनिमम पेडअप कॅपिटल आणि मॅक्झिमम ऑथराइज म्हणजे एकदम शेवटचा टॉप मोस्ट की इथपर्यंत सोसायटी शेअर इश्यू करू शकते
तर आता शेअर्स किती घ्यायला लागतात आपल्याला, तर जर आपण मॉडेल बायलॉ बघितला 2014चा जो आत्ताचा प्रेझेंट बायलॉ आहे, तर त्याच्याप्रमाणे प्रत्येक मेंबरला संस्थेमध्ये जर शेअर होल्डर व्हायचं असेल किंवा मेंबरशिप हवी असेल तर 50 रुपयाचे आपल्याला 10 शेअर्स घेणं कंपल्सरी आहे. म्हणजे हे 2014 नंतरची ही प्रोव्हिजन आहे. त्याच्यामुळे जे ओल्ड मेंबर्स आहेत त्यांनी 5 शेअर्स घेतलेले असतील तर ते ठीक आहे. त्याच्यावरती आपण एक आणखीन नवीन व्हिडिओ आपण करूया. तर 50 रुपयाचे 10 शेअर्स म्हणजे कमीत कमी 500 रुपये मला प्रत्येक मेंबरकडून येणं गरजेचं आहे. आता समजा आपल्याकडे 100 मेंबर आहेत आपल्या सोसायटीमध्ये, तर 500 रुपये गुणिले 100 म्हणजे आपलं ऑथराइज शेअर कॅपिटल कमीत कमी 50,000चं असणं गरजेचं आहे. म्हणजे ते कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त तुम्ही 5 लाख ठेवू शकता, 10 लाख ठेवू शकता. आणि माझ्या मताने जेव्हा आपण सोसायटी रजिस्टर करतो तेव्हाच आपण थोडंसं जास्त शेअर कॅपिटल ठेवायचं. ऑथराइज शेअर कॅपिटल म्हणजे काय होतं की नंतर कधीतरी आपल्याला समजा मेंबर्स वाढले रिडेव्हलपमेंटमध्ये किंवा अदरवाईज किंवा संस्थेला वाटलं आपण शेअर कॅपिटल ऍडिशनल इश्यू करूया फंड गोळा करण्यासाठी, आणि तेव्हा तुमच्याकडे ऑथराइज शेअर कॅपिटल नसेल तर आधी मग तुम्हाला ऑथराइज शेअर कॅपिटल अमेंड तो क्लॉज अमेंड करायचा, मग ते त्याच्यासाठी एसजीएम घ्यायची, मग त्याच्यासाठी एक वेगळी प्रोसेस आहे ती फॉलो करायची, मग रजिस्ट्रारचं अप्रुव्हल घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कलेक्ट करणार. त्याच्यामुळे माझं सजेशन असं राहील की आधीच ऑथराइज शेअर कॅपिटल हे तुम्ही मिनिमम जे तुमचे 500 गुणिले जेवढे नंबर ऑफ मेंबर्स आहेत ते त्याच्यापेक्षा जास्तच ठेवा. तर हे झालं ऑथराइज शेअर कॅपिटल. ते आपल्याला तिथे आपल्या बायलॉ मध्ये मेन्शन करायला लागतं. मग आता पेडअप शेअर कॅपिटल म्हणजे काय की प्रत्येक मेंबरकडून किती घ्यायचं, तर मी सांगितलं की 50 रुपयाचे 10 शेअर्स प्रत्येक मेंबरकडून घ्यायचं. तर ते झालं आपलं पेडअप शेअर कॅपिटल. तर जी संस्था आता समजा तुमची ऑलरेडी हाऊसिंग सोसायटी फॉर्म्ड आहे त्याच्यामुळे तुम्ही ऑलरेडी शेअर कॅपिटल किंवा शेअर्स इश्यू केलेले आहेतच संस्थेने, म्हणजे जे प्रमोटर मेंबर आहेत किंवा जे फर्स्ट टाइम मेंबर झाले, आणि जे मेंबर ट्रान्सफर म्हणजे शेअर कोणाकडून तरी रिसेलमध्ये फ्लॅट घेतात, तर त्या केसमध्ये काय होतं, आता समजा माझा फ्लॅट आहे तर माझ्याकडे ऑलरेडी 10 शेअर्स मी संस्थेकडून घेतलेले आहेत 50 रुपयाचे. ऑलरेडी मी 500 रुपये संस्थेला दिले, ते माझ्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटलमध्ये मला दिसतात. जेव्हा मी माझा फ्लॅट विकते तर येणाऱ्या मेंबरला परत शेअर कॅपिटल देण्याची गरज नसते, कारण आपण आपली सोसायटी जी आपल्या सोसायटीचं नाव हे लिमिटेडनी एंड होतं. याचा अर्थ आपण कॉर्पोरेट एंटिटी आहोत. फक्त महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी कायद्याप्रमाणे म्हणजे जो सेक्शन 36 आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की हाऊसिंग सोसायटीज पण कॉर्पोरेट बॉडी आहे, म्हणजे जसं पब्लिक लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तर आपणही कंपनीच आहोत, फक्त आपल्याला कंपनीचा ऍक्ट ऍप्लिकेबल नाहीये. आणि जेव्हा एखादा माणूस शेअर होल्डर होतो एखाद्या संस्थेत किंवा एखाद्या कंपनीत तर त्याचे काही फीचर्स असतात. तर तसंच एक फीचर काय की हे जे शेअर्स आहेत ते ट्रान्सफरेबल आहेत, म्हणजे माझा शेअर्स ट्रान्सफर होणार नवीन जो इन्कमिंग मेंबर असेल त्याला. त्याच्यामुळे जो नवीन मेंबर येतो आपण फ्लॅट विकल्यानंतर तर त्याला परत शेअर कॅपिटल द्यायची गरज नसते. आपल्याच शेअर सर्टिफिकेटमध्ये मागे एन्डॉर्समेंट होते की आता आधी ऍडव्होकेट शिल्पा मॅडमचा हा फ्लॅट होता, आता तो XYZच्या नावाने ट्रान्सफर झाला. ठीक आहे. त्याच्यामुळे जे एक्झिस्टिंग मेंबर आहेत किंवा जे ओल्ड मेंबर आहेत किंवा जे फर्स्ट मेंबर आहेत त्यांना शेअर्ससाठी कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचं असतं. आता शेअर सर्टिफिकेट कधी इश्यू करायचे की ज्या दिवशी मेंबर्सनी म्हणजे शेअर्स आपण मेंबर्सना अलॉट केले त्याच्यानंतर विदिन 6 मंथ्स प्रत्येक संस्थेची जबाबदारी आहे मॅनेजिंग कमिटीची की त्यांनी शेअर सर्टिफिकेट इश्यू करायचं. तर शेअर सर्टिफिकेटचा पण एक फॉर्मॅट आपल्या बायलॉमध्ये दिलेला आहे. तो बायलॉ काय सांगतो की शेअर सर्टिफिकेट एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे, त्याच्यामध्ये ते डिस्टिंक्टिव्ह नंबर्स असले पाहिजे, म्हणजे 1 ते 10, 11 ते 20 असे ते डिस्टिंक्टिव्ह नंबर्स प्रत्येक शेअर सर्टिफिकेटमध्ये असले पाहिजेत. मेंबरचं नाव असलं पाहिजे, म्हणजे जे एग्रीमेंटमध्ये आहे जे तुमच्या I आणि J मध्ये आहे त्याच कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही शेअर सर्टिफिकेट इश्यू केलेलं असलं पाहिजे. कुठेही बायलॉमध्ये असं म्हटलेलं नाहीये की त्याच्यामध्ये फ्लॅट नंबर लिहावा, कारण मी बऱ्याच संस्थांमध्ये हाऊसिंग सोसायटीजमध्ये मी बघते की शेअर सर्टिफिकेटमध्ये फ्लॅट नंबरही लिहिला जातो. हे चुकीचं आहे, कारण शेअर सर्टिफिकेट हा कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स आहे तुम्ही त्या सोसायटीचे मेंबर आहात. सो इट जस्ट टॉक्स अबाउट दी मेंबरशिप राईट, ते तुमच्या ओनरशिप राईट बद्दल बोलत नाही. आणि बायलॉमध्ये कुठेही अशी तरतूद नाही की फ्लॅट नंबर तिथे टाकण्यात यावा. त्याच्यामुळे स्वतःहून आपण तसे काही ऍडिशन्स करू नये शेअर सर्टिफिकेटमध्ये. आणि शेअर सर्टिफिकेटचा जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे तो तुम्हाला बायलॉमध्ये पाठी जे फॉर्मॅट्स आहेत त्याच्यामध्ये दिलेला आहे, किंवा फेडरेशनमधूनही तुम्हाला ज्या फेडरेशनची तुमची सोसायटी अफिलिएटेड आहे त्या फेडरेशनमधूनही तुम्ही घेऊ शकता.
तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय क्लॉजेस टाकायला लागतात शेअर सर्टिफिकेटमध्ये. म्हणजे ज्या माणसाला, ज्या मेंबरला तुम्ही शेअर सर्टिफिकेट इश्यू करता त्याचं नाव असलं पाहिजे, डिस्टिंक्टिव्ह नंबर्स असले पाहिजेत आणि त्याला किती शेअर्स दिलेत, म्हणजे 10 शेअर्स, किती रुपयाचे दिले, 50 रुपयाचे, हे डिटेल्स हवेत. ह्या शेअर सर्टिफिकेटवरती सोसायटीचं सील हवंय. आपल्या प्रत्येक सोसायटीचा एक रबर स्टॅम्प, म्हणजे स्टॅम्प आणि सीलमध्ये फरक असतो. तर सील म्हणजे ते ऑथराइज्ड, म्हणजे ऑथेंटिक डॉक्युमेंट होतं जेव्हा ती सोसायटीचा सील तिथे मारला जातो. तर ते सील अफिक्स करणं गरजेचं आहे. कुठल्या दिवशी तो इश्यू केला ती डेट मेन्शन असणं शेअर सर्टिफिकेटमध्ये गरजेचं आहे. आणि इश्यू कोणी करावं, तर त्याच्यामध्ये चेअरमन, सेक्रेटरी आणि ऍटलिस्ट 1 मॅनेजिंग कमिटी मेंबर असं त्याच्यात म्हटलेलं की ह्या तिघांनी सह्या केलेल्या असल्या पाहिजे. आणि हे जे शेअर सर्टिफिकेट असते ह्याला एक काउंटर फॉईल असते. जसं आपण बँकेत चेक डिपॉझिट करतो तेव्हा आपल्याला जशी काउंटर फॉईल मिळते, आपल्याला थप्पा मारून देतात ना ते लोक की चेक डिपॉझिट केला तर आपल्या रेकॉर्डसाठी, तर तसंच शेअर सर्टिफिकेट सोसायटी तुम्हाला देणार आणि तुम्ही ते शेअर सर्टिफिकेट घेतलं म्हणून तुमचं एक्नॉलेज कॉपी आणि सोसायटीकडेही त्या शेअर सर्टिफिकेटचे डिटेल्स राहावेत म्हणून एक काउंटर फॉईल असते. तर त्या काउंटर फॉईलवरती पण तुम्ही शेअर सर्टिफिकेट रिसीव्ह झालं म्हणून एक्नॉलेज करून द्यायला हवं सोसायटीला. आता समजा शेअर सर्टिफिकेट माझं हरवलं, तर शेअर सर्टिफिकेट हरवलं तर आपल्याला तुम्हाला पोलीस कंप्लेंट करायला लागेल, त्याची कॉपी तुम्हाला संस्थेला द्यायला लागेल आणि त्याच्यानंतर संस्था म्हणजे मॅनेजिंग कमिटी रिझोल्युशन पास करून तुमचे डॉक्युमेंट्स रेकॉर्डवरती घेऊन तुम्हाला डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट इश्यू करणार आणि त्या शेअर सर्टिफिकेटवरती लिहिलेलं असेल हे डुप्लिकेट आहे, म्हणजे डुप्लिकेट शब्द तिकडे येणार. आता समजा एखाद्याला असं वाटतं की माझं शेअर सर्टिफिकेट एकदम जीर्ण झालंय, फाटायला आलंय, एकदम म्हणजे तुकडे झाले, तरी पण तुम्ही सोसायटीला ऍप्लिकेशन करू शकता. तुमचे एक ॲफिडेव्हिट घेण्यात येईल की हे सगळं फाटलेलं वगैरे आहे आणि म्हणून मला शेअर सर्टिफिकेट नवीन हवंय. तर जुनं शेअर सर्टिफिकेट तुमच्याकडून घेण्यात येईल आणि तुम्हाला फ्रेश शेअर सर्टिफिकेट डुप्लिकेट म्हणून म्हणजे तुमची कमिटी इश्यू करेल. आणि बऱ्याच वेळा आपण हाऊसिंग लोन घेतो त्याच्यामुळे आपलं जे ओरिजिनल शेअर सर्टिफिकेट असतं ते आपण बँकेकडे आपल्या डॉक्युमेंट्स बरोबर, घराच्या कागदपत्रांबरोबर आपण शेअर सर्टिफिकेट ही तारण ठेवतो, गहाण ठेवतो. तर ते तारण ठेवायच्या आधी किंवा गहाण ठेवायच्या आधी आपण असं इन्शुअर करायचे की त्याची फोटोकॉपी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर हे काही बेसिक डिटेल्स शेअर सर्टिफिकेट बद्दल आहेत. मला वाटतं ते तुम्हाला सगळ्यांना आवडतील आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन टॉपिक्स तुम्ही मला सजेस्ट करत राहा. आमचं चॅनल आहे सहकार विश्व 2020. थँक्यू.